नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत. यासाठी इथे मी 1.5 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे हे पोहे कपाने मोजून घेतले. तुम्ही घरातल्या कुठलीही वाटी सेट करा आणि तिने हे पोहे मोजून घेतले तरी चालेल. आता हे पोहे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे पोहे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत. यानंतर या पोह्यांमधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि चाळणीमध्ये असे निथळत ठेवायचे आहेत, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पोहे सॉफ्टसुद्धा होतील. 5 मिनटं पोहे असेच ठेवले होते मी. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. पोहे आता हे थोडेसे हाताने कुस्करून घ्यायचे आहेत. अगदी याचं पीठ करायचं नाही आहे. हलक्या हाताने असे एकत्र करायचे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी बारीक चिरलेला कढीपत्ता घालते आहे, किसलेलं आलं घातलं आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे. आता इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं इथे. आता हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकता. इथे मी आज घातलेला नाही आहे. तर हे मी असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे बाइंडिंग येईल पोह्यांना. त्याचबरोबर रेसिपी आणखी जास्त कुरकुरीत होईल. हे सगळं असं मी एकत्र करून घेतलं. तर हे ड्राय आहे. तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. त्याच दह्याच्या कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं. तर यातलं थोडं थोडं घालत हे असं मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं तयार आहे. आता आपण चटणी बनवूया. तर इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. 1 चमचा चण्याची डाळ घेतली आहे. भाजलेली चण्याची डाळ आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. यानंतर थोडंसं आलं आणि 2 पाकळ्या लसूण घेतला आहे. हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जेवढी चटणी तुम्हाला तिखट हवे त्याप्रमाणे, आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता हे सगळं चटणीचं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी घालून चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे. ही चटणी बाउलमध्ये काढून घेऊया आणि या चटणीवरती फोडणी घालूया. तर फोडणीसाठी ते मी तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मोहरी, थोडीशी उडदाची डाळ, कढीपत्ता आणि लाल मिरची घातली. इथे मी थोडीशी जास्त फोडणी केली आहे. तर यातली थोडीशी फोडणी इथे चटणीवरती घालायची आहे. फोडणीमुळे आपली ही चटणी मस्त अशी खमंग होईल. मिक्स करून घेऊया ही चटणी. तर ही आपली चटणी तयार आहे. आता आपण वडे बनवूया. तर इथे जे पोहे आपण मळून ठेवले होते त्यातून असा एक गोळा घ्यायचा आणि हा असा हातावरती असा याचा वडा थापायचा आहे. पातळ करायचा वडा आणि मध्ये जसं मेदूवड्याला आपण होल करतो तसा होल करून घ्यायचा आहे. मेदूवड्यापेक्षा पातळ असा हा वडा तयार करून घ्यायचा. तर असा आणखी एक वडा मी तयार करून घेते. पातळ केल्यामुळे हा वडा छान कुरकुरीत होतो आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठसुद्धा घातलं आहे, त्यामुळे छान क्रिस्पी असा हा वडा तयार होतो. तर हा दुसरा वडासुद्धा मी तयार करून घेतला आहे पहा. तर असे आणखी मी वडे तयार करून घेते. तर इथे पहा मी असे वडे तयार करून घेतलेत. आता हे वडे आपण फ्राय करूया. तर हे वडे फ्राय करण्यासाठी कढईमध्ये मी तेल छान असं गरम करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम आता मंद करायची आणि हे वडे सोडायचे आहेत. जेव्हा आपण वडे तेलामध्ये सोडतो तेव्हा तेल अगदी छान असं गरम हवं आणि मगच हे वडे सोडायचे आहेत. तेल जर कमी गरम असेल तर वडे जास्त तेल पितील
आणि तेलकट होतील। आता हे वडे मंद फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायचे आहेत। एका बाजूने फ्राय करून घेऊया आणि मग हे वडे आपण उलटून घेऊया। तर हे असे वडे पहा, मी छान असा रंग आलाय। आणखी थोडंसं यांना मी ब्राऊन करून घेते। तर हे वडे आता तयार आहेत। तेल याच्यातून निथळून आपण काढून घेऊया। तर हे वडे आपले तयार आहेत। मस्त असे वरून क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट होतात। चवीला तर अगदी अप्रतिम लागतात। तुम्ही करून पहा, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे वडे तयार होतात। सकाळी घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही झटपट हे वडे नाश्त्यासाठी तयार करू शकता। पोहे तर घरी आपल्या नेहमी उपलब्ध असतातच आणि अगदी कमी असं साहित्य हे वडे बनवण्यासाठी आपल्याला लागतं। तर तुम्हाला एक वडा मी इथे तोडून दाखवते। पहा, वरून मस्त क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असा वडा तयार होतो। तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे। सहज तुम्ही ही वडे बनवू शकता। अजिबात तेलकट होत नाही ते वडे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे। नक्की करून पहा, सगळ्यांना घरी नक्की आवडतील अशी ही रेसिपी आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।